मित्रांनो, तर डेंजर असा रस्ता खराब आहे आणि त्यामुळं ट्रॅफिक जाम होते. बरं तिकडं इकडचं लद्दाखच आहे थोडक्यात. लई लोक येतात आणि सगळी ॲडव्हेंचर बाईक घेऊन येतात फिरायला. पडला पडलं 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 गिर गया. धूळ 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 धूळ. कितने का आता है? 33,000 का आहे? 34,000. सगळ्याच बॅग एक सोडलं तर सगळं बदबदच पडलं आणि इथं बघा कसला फुफुट आहे. सगळं खराब होणार आहे आता. मित्रांनो, तर हा एंट्री पॉइंट आहे. मित्रांनो, व्ह्यू चेक करा. बर्फ आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे दिवस 18 आपल्या बारामती ते लद्दाखच म्हणतोय, नेपाळ, भूतान आणि म्यानमार ट्रिपचा. तर काल रात्री लई चॅलेंजिंग होती भाऊ. हा इतकं गार होतं ना काल. जवळपास मायनस पण टेम्परेचर होतं. जवळपास काय मायनसमध्ये टेम्परेचर होतं, -7. मी इथं स्क्रीनशॉट पण टाकल. आणि सगळं वयनं दुःख बिकं पडलं होतं. मी कपडे वाळाय टाकले. म्हणलं वाळेल. काल चांगलं दुःख नव्हतं पडलं, काय नव्हतं पडलं आपलं. काल अशीच मी टाकलं होती अंडरवेट वाळायला, तर आरामात वाळली रात्रीपर्यंत हवेनीच. आणि इथं सगळं ओली झाली, डबल ओलं झालं उलटं इथं. अशा प्रकारचं झालं आहे. आणि बाकी हे दैवाल पडलं होतं सगळं पाणी. त्यामुळेच एवढं गाय लागत होतं मला. नाही रात्रभर असं झोपच नाही आली. नुसती इकडून असं गरम असं रात्री फीलच झालं नाही मला. दररोज कसं आपल्याला अंगावर घेतलं की गरम फील होतं, तसं गरम फीलच नाही झालं. तर इथंच समोरच हे जी बाग आहे आपल्या सफरचंदाची. चला मित्रांनो, तर काल वारं इतकं होतं की ह्याला सपोर्ट दिलता टेंटला. कारण इकडून असं फाडफाड वारं होत होतं. त्यामुळं असं बराच सपोर्ट दिला होता. तर चला हे सपोर्ट वगैरे काढतो, टेंट आवळतो, निघतो. आता आपल्याला जायचे आता पोखराच्या दिशेने. आज पोखराला पोचायचं आहे आपल्याला कसल्या परिस्थितीत. मित्रांनो, तर फायनली आवडलं आहे सगळं. आता बॅग पण आवडल्यात आणि निघतोय आता. तर इथं थांबलो होतो आपण, पाहू शकताय. ह्या हॉटेलच्या इथं टेंट लावला होता. मारफा म्हणून गाव होते, जॉन्सनच्या पुढं 2 किलोमीटर. तर इथंच सगळं थांबलो होतो. बेसिकली इथं काय झालं आहे, त्यांना आपली भाषा कळा नाही, मला त्यांची भाषा कळा नाही. हे नेपाळी बोलणारे होते, हे 2च होते म्हातारी. त्यांना हिंदी काही येत नव्हती, नेपाळी येत नव्हती. त्यामुळे रात्री जेवण पण केलं नाही. काय ते बोलत होते तेच कळत नव्हतं. अशा प्रकारे बाकी सपोर्ट चांगला केला त्यांनी, काही नाही अडचण लावून दिलं. बाकी इकडं नाही म्हणून तर लई जणांनी म्हणलं. जी स्टँडर्ड शिकलेली होती ती सगळी नाही म्हणत होती, पण ही आपल्या अडाणी माणसांनी लावायला, टेंट लावायला परमिशन दिली. चला निघतोय आता इथनं. नव्हतं फायनली निघतोय इथनं आता. तरी 8 वाजले, तर 8 वाजून 2 मिनटं झाल्या. लवकर निघून पण काही राहिलं का. लई गारटलं मी, जाम गारटलं हो. काल चुकी झाली माझी माहिती का. मी वरती लई टाईम घालवला. अजून थोडं खाली जायला पाहिजे होतं, 40 किलोमीटर. म्हणजे कालच्यासारखं निवांत राहता आलं असतं. जिथं थंडी कमी अशा ठिकाणी, तिथं थंडी कमी होती काल थांबलेलं तिथं एकदम सेटलमध्ये झोपलो होतो मी. काही अडचण नव्हती, काही नव्हती. चला ठीक आहे. वेगवेगळे अनुभव वेगवेगळे ठिकाणी येतच राहतात. ऑफ रोड आहे जास्त. चलो मित्रांनो, तर पाहू शकताय कसे फुलं आहेत, मजबूत आहेत तसे. ओके चला मित्रांनो, ते एवढा मोठा दगड नाही रोडच्या मधोमध आलाय, त्यामुळं रोडला डायव्हर्जन दिलेले अशा प्रकारचं आहे. कालो पाणी बाजार लय गाव आहे तिथं.
मित्रांनो तर हा एंट्री पॉइंट आहे. एंट्री करायची आणि जायचे. एंट्री करने की ना, क्या लगेगा उसके लिए? बनसा लगेगा. BMH 42 ये भी 1136. ये रिन्यू किधर करने का सर? अभी मैं पोखरा में हो जाएगा रिन्यू. है अभी तो है 2 दिन. पोखरा में पहुंच जाऊंगा मैं. नाम क्या है? स्वप्निल. यस स्वप्निल क्या है? स्वप्निल. स्वप्निल. हाँ और उसके बाद देवडे DVAD. जबरदस्त व्ह्यू दाखवतो. हे बघा बर्फाचे डोंगर. काल आपण त्या बर्फाच्या डोंगराच्या खूप जवळ गेलो होतो, पण बर्फात जाण्यासाठी 44,000 रुपयाची परमिशन लागत होती. म्हणजे $500 परमिशन लागत होती. ते काय आपल्या बजेटमध्ये नाही आहे मित्रांनो. एक दिवस असा येईल की $500 देऊन पण मी त्या बर्फात जाणार आहे. तर मित्रांनो मी आहे आता नेपाळमध्ये मस्टँग जिल्ह्यामध्ये. तर आपण गेलो होतो मुक्तीनाथ धामला. तर काल एकदम भारी वाटलं. आणि हे व्ह्यू बघा, इथं बर्फ, हिरवेगार डोंगर, वाव. आणि मित्रांनो मला एक सांगायचं, मला भरपूर जण म्हणतात भाऊ तू गाडीव फिरतो, गाडीव कशाला फिरतो, रेल्वेने फिर, बसने फिर. तर मित्रांनो गाडीव फिरण्याची जी मजा आहे, म्हणजे जी मंजिल वर पोचण्याची मजा नाही, ती रस्त्याची मजा आहे. माहिती का मित्रांनो, हे रस्त्यातले असे व्ह्यू, दर्या खोऱ्या भेटणे, नवीन माणसं, देशी विदेशी, नवीन मित्र होणे, हे खरं बाईक ट्रॅव्हलिंगचं मतलब आहे. तुम्ही डेस्टिनेशनपाशी पोचणं हे महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो, तुम्ही रस्त्याची किती मजा घेता हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला देखील असेच भारी व्हिडिओ पाहिजे असतील तर मराठी माणसाला फॉलो करा यार. मराठी माणूस खूप दिवसापासून फिरत आहे आणि तुम्हाला खूप भारी जागेवर दाखवणारे. हा व्ह्यू चेक करा, वाव. आणि आपली गाडी पॅशन प्रो गाडी, नाद खुळा. अरे मित्रांनो गाडी मॅटर करत नाही, माणसाचा जिगरा, माणसात दम पाहिजे, एवढंच आहे. लई खडतर रोड आहे. ओके चलो. कॅमेराचा अँगल डाऊन झालाय. मित्रांनो कसला जबराट व्ह्यू येतो इथं. लिफ्ट चलो. आपला ईसा 360 चालू आहे. हो मित्रांनो तर इथं काय ते वेगळी शेती पाहायला भेटली. वेलाच्या टाईपमध्ये, काय म्हणतात त्याला काय माहिती. मला तर द्राक्षाचे वेल लागत वाटतं ही. चला. हां मित्रांनो तर इथं काल आपण पास बनवला होता आणि इथं एंट्री पॉईंट आहे. आपण कालचा प्रवास इथनं चालू केला होता. इथं एंट्री पॉईंट आहे. ह्याचं लक्ष आहे का पोलीसवाल्याचं, किती लोक एंट्री करतात. आणि काल राहिलं कुठं होतं ते दाखवतो. त्यांची पण गाडी घेऊन जाऊ परत. राहिलं होतं त्यांनी राहण्यासाठी मदत केली होती. दीदी चलो चलता हूँ. ओके मित्रांनो तर ती दीदी होती, तिने राहायची सोय केली होती आपली. तर हे हॉटेल होतं, इथं टेंट लावला होता मी. ओके चलो.
मित्रांनो तर इथं धबधब्याच्या इथंच भेळ भेटत होती 100 रुपयाला प्लेट आहे एवढी. तर भेळ खातोय. काल रात्री जेवलंच नव्हतं खरं सांगायचं म्हणजे, तेव्हा खातोय भेळ आता. चला मित्रांनो, तर पहा वॉटरफॉल शेवटचं. आता निघतोय आपण इथनं. आपल्याला जायचंय आता पोखराच्या दिशेने. तर इथंच नाश्ता करावं म्हणलं तर जेवण झालं का तर झालं. त्यांनी 100 रुपयाची भेळ 100 रुपये डायरेक्ट होती. पण त्यांनी क्वांटिटी एवढी होती की माझं पोटच बळलं. सरतच नव्हती, बळत ढकलली मी नंतर. तिथं शेव टाकत नाही, काय काय त्यात लाह्यामध्ये मॅगीचं पॅकेट टाकतात आणि त्यात टाकतात चिंचेचं पाणी आणि मसाला, ही काकडी बटाटा काही बी टाकतात. काकडी बटाटा कांदा आणि देतात हलवून. 100 रुपये प्लेट. 100 रुपये प्लेट म्हणजे आपल्या इकडची तेवढं झाली 60 रुपयाला. चला मित्रांनो, तर अशा प्रकारे गाड्या ही होत्यात. खराबच म्हणतोय, रोड खराब आहे त्यामुळं गाडी येतात. UP ची गाडी दिसली बुवा एक. तो पण माझ्या नंबरकडे पाहता, त्याला बी पहिलाच दिसलो असेल मी. ओके, लेट्स गो. चिखल रोड मध्ये चिखल आहे का? चिखलात रोड आहे. हे इकडं मातीचं दिसतंय त्यामुळं आलंय लगेच खाली, यामुळे चिखल झालंय. ओके चलो. मित्रांनो, तर इथं बघा बस बंद पडली वाटतं. विदेशी लोक आहेत काय त्यात. टायर फुटला, टायर. दोन बस दिसतात एकाच मालकाच्या, त्यामुळं काही विदेशी बघा ट्रॅक करत येते तितक्याला. हे ब्रो, where are you from? France. France. Nice to meet you. Nice to meet you. Okay, okay. फ्रान्स मधनं आलाय. रोड बघा कसे खराब आहे. ओके चलो, बस हो गया. मित्रांनो, ही पडली होती आता. धीरे त्याच्यात इंस्टा 360 मध्ये आलं असेल. पडली ती, पडली म्हणजे स्लिप झाली होती गाडी थोडी. नॉर्मल खराब रोड आहे. सर गरम पानी का किधर है? गरम पानी का कुंड? मित्रांनो, तर आपल्याला गरम पाण्याने आंघोळ करायचे असलं तर इथं हे गरम पाण्याचं हॉट स्प्रिंग म्हणून आहे. तर तिथं नेपाळी असलं तर 50 रुपये, टुरिस्ट असलं तर 150 रुपये अशा प्रकारचे फी आहे. आणि इथं पाहू शकता, इथं म्हणजे 2 कुंड आहेत. एक इकडे एक आहे, एक तिकडे एक आहे. एक लेडी एक आणि जेंट्स एक, वेगवेगळे दिसतं इथं. ओके चला, आता पुढे एक कुंड आहे, त्या कुंडात आंघोळ करतो. इथं जे 150 रुपये म्हणजे लय पैसे. पुढे ते ओळखीचे माझ्या, ते तिथं फ्रीमध्येच करेल मी. मित्रांनो, तर खतरनाक अशी लँडस्लाईड झालेली रोडला. तर ती लँडस्लाईड आता क्लिअर केली आणि रोडला एक ऑफ रोडिंग आहे. तर चला, तुम्हाला हेल्मेटमधनं कसा व्ह्यू येतोय तुम्हाला दाखवतो माझ्या डोळ्यातनं. पूर्ण डोंगरच असा खाली आलाय आणि एकदम डेंजर अशी लँडस्लाईड. प्लस डोंगरामधनं पाणी पण येतंय. आता इंस्टा 360 पण लावला. इंस्टा 360 मधली पण क्लिप दाखवली ह्याच्याबरोबर.
दोन्ही ओके. कसलं डेंजर झालंय. येताना लय डेंजर सीन झाला होता माझ्या बरोबर इथं. तर तुम्हाला सांगतो काय झाला होता. खूप भिजलं सगळं. मित्रांनो अवघड आहे, एवढं सोपं नाहीये. इथं नाही. इथं मग येताना काय झालं होतं, मी इथं आलो आणि इथं सगळं ट्रॅफिक जाम झालं आणि या दगडाखालीच मी होतो. मग मला भीती वाटायला लागली, येतोय का काय खाली. आपल्या स्कॉर्पिओने बघा कसा बोकाळला मचवला आहे महिंद्राने. तिथं जेवढे दिसतात ना त्यापैकी 90% गाड्या स्कॉर्पिओचे. चला वॉटर क्रॉसिंग. वॉटर क्रॉसिंग. चला इथं आंघोळ करूया आपण गरम पाण्याने. इथं गरम पाणी मित्रांनो, गरम पाण्याने आंघोळ करू. त्या अगोदर एक रील काढू आपण. ओके मित्रांनो, तर बघा कसला रिस्की पोझिशन आहे. इकडून माती येते, इकडून माती येते, इकडं डायरेक्ट दरीतच आहे. डायरेक्ट दरीतच आहे भाऊ. गाडी किती भारी त्याचं महत्व नाही, चालवणारा भारी पाहिजे एवढंही. त्याच्या पुढे घेऊ काय मी. चला धूळ 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 धूळ. सगळ्याच बॅग एक सोडलं तर सगळं बदबदच पडलं. आणि इथं बघा कसला फुफुट आहे, सगळं खराब होणार आता फुफुटच. तर काय झालंय मेन म्हणजे ह्यातले जॅकेट घालायसाठी मी काढलेत या बॅगमधली. तर त्यामुळं जॅक झाली बारकी. त्यामुळं ती कलांटी एका साईडला. मित्रांनो, तर हे भाऊ आपले भेटलेत उडीसामधनं. तर भाऊला भेटून खूप भारी वाटलं. कैसे आए हो आप? कार से कार से आए? अपनी कार से क्या इधर से रेंट से किया था? अपने कार से। किधर है आपकी कार? ओके ओके. कहाँ तक गए आप? गए जाके आया वापिस जा रहा हूँ मैं. आप ऊपर चढ़ रहे क्या? अभी कहाँ जाएंगे? अभी पोखरा. पोखरा? हाँ फिर काठमांडू? हाँ. हम लोग भी काठमांडू आएंगे. ओके ओके. आज जाएंगे मुक्तिगंज, ओके ओके. मुक्तिनाथ, फिर पोखरा, फिर काठमांडू. ओके ओके. ओके ओके, मिलते हैं सर. ओके ओके. चला मित्रांनो, तर जाताना इथं जेवलो होतो आपण. तर आता जेवायचं तर नाही आहे. तर काय होतं, इथं बसतो थोडा वेळ, जरा व्हिडिओ फोटो वगैरे टाकतो आणि मग निघूया. ओके. मित्रांनो, तर दुपारचं जेवण करतो. हे पाहू शकता, ही मॅगी घेतली, तर मॅगी खातोय. इथं नूडल्स म्हणते त्याला.
काय माहीत कसलं आहे. चला आता थांबलो होतं म्हणलं बसा होतं, बसण्यापेक्षा काय ते खावं. स्वस्त होते 50 रुपयाला, ते मग घेतले. मित्रांनो तर इथं जिथं थांबलो होतो मागच्या वेळेस जेवलो होतो तिथंच थांबलो होतो जा थोडा वेळ. तिथनं फेसबुकच्या 4-5 पोस्ट टाकल्या आणि आता निघतोय. आता बेनी म्हणून गाव आहे, त्या गावात आलोय आता. माझा प्लॅन तर इथे येऊनच जेवायचा होता, पण ते वेळच एवढी त्यांनी 100 रुपयाची दिली होती की काय खायची गरजच नाही पडली. मग पहिली फॉर्च्युनर दिसली इथं, फॉर्च्युनर दिसत नव्हती पुढे, हायलेक्स दिसत होती, एकच फॉर्च्युनर दिसली आतापर्यंत ह्याच्यात. नॉनव्हेज आयटम जास्त आहे तिथं. चला बघूया, चहाच्या दरम्यान आपण जेऊया, म्हणजे संध्याकाळी जेवायची गरजच लागणार नाही अशा पद्धतीने. मला नाही वेळ 2-3 व्हिडिओ बनवायच्यात. एक तो नंबर प्लेटचा झाला, एक मित्रांनो तर इथं नाही वे नेपाळमध्ये ट्रॅक्टर जी वापरतात सगळे 4x4च आहेत. पाहू शकता ही, मी आत्तापर्यंत एक बी साधा ट्रॅक्टर नाही पाहिला, सगळे 4x4. पण इथं रोडच असे 4x4 ट्रॅक्टर असतात. त्यांची पुढची चाकं पण अशी टोंगायची मोठीची मोठी. मित्रांनो तर डेंजर असा रस्ता खराब आहे आणि त्यामुळं ट्रॅफिक जाम होते. बरं इकडचं लद्दाखच आहे थोडक्यात. लई लोक येतात आणि सगळी ॲडव्हेंचर बाईक घेऊन येतात फिरायला. पडला गिरगं. मित्रांनो ही नदी दिसती, ही नदी आहे मोदी नदी. मोदी रिव्हर म्हणून आहे, पाठीमागं नदी दिसती ना त्याला मोदी रिव्हर म्हणून ओळखलं जातं, मोदी नदी. तर लई खराब रोड होता. आता चला पुढे जाऊन, तिथं लई रॉंग जागा उभा राहिलो मी. चला, बारीक पुल आहे. मित्रांनो तर जॅकेट काढून ठेवतो आता. हे ते आधीच फुफुटेन लई पहिले, प्लस लई गरम व्हायला लागलं मला. आता मला सहन व्हाय नाही, एवढं गरम होते. मित्रांनो तो व्ह्यू बघा कसला आहे. हा व्ह्यू पाहूनच थांबलो होतो मी. आणि इथं गाडी आणि आपलं ही चेंज केलं जॅकेट वगैरे. म्हणजे जे आतलं होतं ते काढून ठेवलं, बाहेरचं तसंच ठेवलं. म्हणलं परत मळायचं ते दुसरं असं व्हायचं. तर अशा प्रकारे आहे. मित्रांनो तर इथं पाहू शकता, इथं बकरे आहेत. भाई कितने को लेता है ये?
हाँ 17,000 17,000 को क्या? और कितना किलो बनता है ये? 14 किलो क्या? और ये ऐसा काट के कितना रुपए किलो मीट है इसका? 1500 रुपए किलो है क्या? हाँ मैं ब्लॉग बनाता हूँ तो हमारे लोगों को जानने में उत्सुकता थी कि भाई बकरे कितने को आते हैं उधर और वो काट के कितने को मिलते हैं ऐसे। मटन की बकरी है ये मारफा होती है ना जो। हाँ देख हाँ ये मारती नहीं है ना। और जो बकरा होता है वो मेल होता है वो कितने का रहता है? मेल तो महंगा होता है थोड़ा सा। कितना? 26,000 ये सेमी वेट का। ना तो आपने इसको अभी कैसे चेक किया? ये इसका ये मन का चेक किया क्या? हाँ ओके ओके ओके। ये आपने अभी 18,000 रुपये में खरीदा है? 17,000 में। अभी इसको काटेंगे या होटल में खाना खाने के लिए? ना अपने घर लेके जाएंगे। ओके मतलब थैंक यू भाई, आपने बहुत बढ़िया जानकारी दी यार। क्या नाम आहे आपका? कैलास ओके 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 ओके। तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता इथं बकऱ्यांचा रेट। हां मी इंडिया से महाराष्ट्र। ओके चलो ओके ओके। इथं बकऱ्याला चेंगरा म्हणतात आणि इथं दुसरं पण आहे व्हरायटी। इथं बघू आपण काही इसको ह्याला चेंगरा म्हणतात। भाई इसको क्या बोलते हैं? हाँ भेड़ बोलते हैं क्या? भेड़ा। और ये कितने का आता है? ये 33,000 का। ये 34,000 का। और इसका मीट कितना रुपए किलो है? इसको 1500 रुपये क्या? भेड़ी को हाँ 60। हाँ मेल हाँ ये नर है नर। और इसमें फीमेल लिया तो कितने का आता है? इसका फीमेल तो अभी इधर नहीं है, वो है चांगरा का फीमेल। चांगरा का वो कितने में बेचते हैं? 16,000 बोल रहा है, 15 तक दे रहा है। ओके ओके ओके। और उसका मेल कितने को जाता है? हाँ मेल कितने को जाता है उसका? 1000 रुपये किलो। हाँ 1000 रुपये किलो। मतलब उसका जो भेड़ा होता है आप वो लेके जाने का है? नहीं मैं इंफॉर्मेशन खाली। ये अभी क्या आपके इधर क्या ये क्या फेस्टिवल है क्या? दीपावली इसके लिए लगता है क्या वो? हाँ दीपावली के लिए। ओके मित्रांनो इथं दिवाळीला बकरी कापतात त्यासाठी बकऱ्याचा बाजार चाललाय। भेड़ का सांड बोलता है। हाँ भेड़ का सांड है। और इसका सांड रहता है तो इसका सांड का क्या? सांड को बोलता है चंगरा। अभी इधर नहीं है। चंगरा नहीं है क्या? चंगरा नहीं है, पोखरा में है। हाँ हाँ ओके ओके लेके जाओगे इंडिया में खाओगे तो पूरा तंदुरुस्त हो जाएगा। ओके 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 हाँ हाँ लेके जाओ। ओके ये हम लोग क्यों खाता है मालूम है? हाँ ये बुकी होता है ना वो पहाड़ में। हाँ हाँ सत्वा पूरा बुकी खा के ना जड़ी बूटी। तंदुरुस्त हाँ, होता है। जड़ी बूटी खा के आया बोल के ये ओके हम ओके दीपावली में एक खाता है। ओके ओके थँक यू सर। ओके मित्रांनो पूर्ण ऑफ रोडिंग आहे। पूर्ण ऑफ रोडिंग आहे। आता तो पुलाव फोटो काढायला थांबलो होतो मी त्यावेळेस 4 व्हीलर तर जात होत्या पण बस आली ती बस पास व्हायला म्हणून पटक्यास निघालो मी। रोड बघा फोटो काढण्यासारखं लय स्टँड घ्यायला पाहिजे खरं तर। उभे स्टँड आता स्टँड घ्यायला इथं माझ्याकडे पैसेच नाही आहे। मित्रांनो तर नेपाळमधली नंबर प्लेट अशी असती। तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे, मी करत आहे बारामती ते नेपाळ भूतान आणि म्यानमार ट्रिप ती पण पॅशन प्रो गाडीवर। त्यातील दिवस आहे 18वा। आता 18व्या दिवशी मी आत्ता नेपाळमध्ये येतं। नेपाळमध्ये गाड्यांचे नवे नंबर प्लेट 5 टाईपमध्ये। आपल्याकडे कसे 3 टाईपमध्ये जसे एक आहे पांढरी पिवळी आणि हिरवी, तशी यांच्या इकडं 5 टाईपमध्ये। त्यामध्ये जी लाल आहे ती सर्वसामान्य लोकांची गाडी म्हणजे पर्सनल गाडी, स्वतःची गाडी अशी लाल नंबर प्लेट आहे। त्यानंतर जी काळी नंबर प्लेट आहे ती भाड्यासाठी घेतलेली गाडी म्हणजे शीट वाहण्यासाठी वगैरे घेतलेली गाडी, त्याला काळी नंबर प्लेट आहे। आणि त्या व्यतिरिक्त एक पांढरी नंबर प्लेट दिली खास जी गव्हर्नमेंटचे ऑफिसर आहेत किंवा जे नेते बिते आहेत त्यांच्या गाडीला पांढरी नंबर प्लेट आहे। त्याच्यावर एक हिरवी नंबर प्लेट आहे। हिरवी म्हणजे खास
टुरिस्ट कामासाठी नुसती फिरत असती, त्याला लांब लांब फिरत असते, त्याला हिरवी नंबर प्लेट आहे. आणि सगळ्यात शेवटी जी पिवळी नंबर प्लेट आहे, ती पिवळी नंबर प्लेट ही ना जी कंपनी गाड्या चालतात त्या गाड्यांसाठी पिवळी नंबर प्लेट आहे. अशा 5 प्रकारच्या नंबर प्लेट ह्याच्यामध्ये आहेत नेपाळमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अशीच नवनवीन माहिती वेगवेगळ्या देशांबद्दल जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय हे पण कमेंट करून सांगा. शेवटपर्यंत जे व्हिडिओ पाहताय त्यांनी, आणि नवीन व्हिडिओ पाहत असाल आणि शेवटपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.